पुढचा जो टॉपिक आहे क्रिस्टलायझेशन. When crude oil is made of mainly one substance and has some impurity, it is purified by process of the crystallization. एखादा क्रूड सॉलिड आहे, जर क्रूड म्हणजे इम्प्युअर अशुद्ध असं जे सॉलिड असेल, इज मेड ऑफ मेनली वन सबस्टन्स, ते एकाच जर सबस्टन्सपासून ऑप्टेन झालेलं असेल तर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असतात, सम इम्प्युरिटी आर प्रेझेंट इन देअर, इट इज प्युरिफाईड बाय प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. तर असा जो सॉलिड असतो क्रूड सॉलिड त्याला प्युरिफाय करण्यासाठी जी प्रोसेस असते त्याला आपण क्रिस्टलायझेशन म्हणतो. इट इज डन इन 4 स्टेप. ही प्रोसेस ही 4 स्टेपमध्ये होते. त्याच्यातली जी फर्स्ट स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याच्यात 4 स्टेज आहे, त्याच्यातली पहिली स्टेज आहे सॅच्युरेटेड सोल्युशनचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं. अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज अ सोल्युशन विच कॅन नॉट डिझॉल्व ॲडिशनल क्वांटिटी ऑफ सॉल्यूट. आता सॅच्युरेटेड सोल्युशन कोणाला म्हणायचं, असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये जे सॉल्यूट आहे ते ॲडिशनल क्वांटिटीमध्ये डिझॉल्व होणार नाही, त्याच्यामध्ये डिझॉल्युशन्स होणार नाही. एक कॅपॅसिटी असेल त्या सोल्युशनची सॉल्यूट डिझॉल्व करायची, तेवढंच सॉल्यूट काय होणार आहे त्याच्यात डिझॉल्व होणार आहे, त्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ क्रूड ऑइल इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग इट इन स्मॉल बट सफिशियंट क्वांटिटी ऑफ सुटेबल सॉल्व्हंट. आता जे सॅच्युरेटेड सोल्युशन असतं क्रूड सॉलिड असतं ते प्रिपेअर करताना काय करायचं असतं, त्या सोल्युशनला बॉईल करायचं, ओके, आणि स्मॉल क्वांटिटी बॉइलिंग इट इन स्मॉल बट सफिशियंट क्वांटिटी ऑफ सुटेबल सॉल्व्हंट. आता बघा सॅच्युरेटेड सोल्युशनचं प्रिपरेशन करताना, क्रूड ऑइलचं सॅच्युरेटेड सोल्युशनचं प्रिपरेशन करताना त्याला बॉईल केलं जातं आणि बॉईल करताना कमी प्रमाणात बॉईल करायचं आणि सफिशियंटली त्याच्यात सुटेबल सॉल्व्हंट पाहिजे. ऑन डुईंग सो द मेन सॉल्यूट फॉर्म ऑलमोस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन. मग हे करत असताना काय होतं, जे मेन सॉल्यूट असतं ते जवळजवळ पूर्ण सोल्युशन काय होतं सॅच्युरेटेड सोल्युशन होऊन जाईल. बट सोल्युशन इज नॉट सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्ट टू सॉल्युबल इम्प्युरिटी. परंतु असं होत असताना त्या सोल्युशनमध्ये ते जे सोल्युशन आहे इज नॉट सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्ट टू सॉल्युबल इम्प्युरिटी, त्याच्या ज्या इम्प्युरिटी सॉल्युबल झाल्या आहे त्याच्यासाठी ते सॅच्युरेटेड सोल्युशन नाही आहे, ते फक्त जे सॉल्यूट आहे त्याचं ते सॅच्युरेटेड सोल्युशन आहे आणि इम्प्युरिटीसाठी ते सॅच्युरेटेड सोल्युशन नसेल. आता ते इम्प्युरिटीसाठी का सॅच्युरेटेड नसेल, कारण इम्प्युरिटीचं जे प्रपोर्शन आहे ते त्या सोल्युशनमध्ये खूप कमी किंवा त्या सॉलिडमध्येच आधी कसं होतं खूप कमी प्रमाणामध्ये इम्प्युरिटी आहेत. ओके, इम्प्युरिटी आहे म्हणजे त्या जास्त नसतात, त्या कमीच असतात. ॲज दे आर इन स्मॉल प्रपोर्शन, म्हणजे इम्प्युरिटीसाठी ते सोल्युशन सॅच्युरेटेड नसेल, ते सॉल्यूटसाठी म्हणजे जो आपला मेन सबस्टन्स आहे त्याच्यासाठीच ते काय असणार आहे सॅच्युरेटेड असणार आहे, कारण इम्प्युरिटी ह्या स्मॉल प्रोपोर्शनमध्ये असतात. की ज्याच्यामध्ये एक प्रिपरेशन केलं जातं सॅच्युरेटेड सोल्युशन. आता जी सेकंड मेथड आहे हॉट फिल्ट्रेशन. द अबोव सोल्युशन इज क्विकली फिल्टर वाईल हॉट. आता बघा आपण अबोव सोल्युशनला काय केलं होतं, बॉईल केलं होतं, म्हणजे ते थोडंफार हॉट असतानाच आपण काय करायचं त्याला क्विकली फिल्टर करायचं आहे. फिल्ट्रेशन अंडर सक्शन अलो रॅपिड फिल्ट्रेशन. जर आपण सक्शन फिल्ट्रेशन ही प्रोसेस केली तर जे फिल्ट्रेशन आहे ते लवकर होईल, रॅपिड होईल. अनडिझॉल्व इम्प्युरिटी गेट रिमूव्ह इन दिस प्रोसेस ॲज अ रेसिड्यू. आणि ज्या अनडिझॉल्व इम्प्युरिटी असतील तर त्या फिल्टर पेपरवर असतील, आपण त्याला काय म्हणतो रेसिड्यू असं त्याला म्हणतो. जी थर्ड स्टेज आहे कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट. द हॉट फिल्ट्रेट इज अलो टू कूल. आता बघा रेसिड्यू जो होता म्हणजे फिल्टर पेपरवर आणि जे बॉटमला कलेक्ट झालेलं होतं लिक्विड त्याला आपण काय म्हणतो फिल्ट्रेट, आणि ते बॉईल असताना केलं म्हणून त्याला हॉट फिल्ट्रेट म्हणतोय. द हॉट फिल्ट्रेट इज अलो टू कूल. ते हॉट फिल्ट्रेट आहे त्याला काय करायचं कूल करायचं. सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीज विथ अ लोअरिंग टेम्परेचर. तर बघा कूल करत असताना तो जो हॉट फिल्ट्रेट आहे कूल करत असताना त्याचं टेम्परेचर कमी होईल. टेम्परेचर कमी होत असताना त्याची जी सॉल्युबिलिटी आहे म्हणजे जे सॉल्यूट डिझॉल्व झालेलं होतं तर ती सॉल्युबिलिटी त्याची काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. आता सॉल्युबिलिटी डिक्रीज होताना काय होतं ते पाहू. ॲज अ रिझल्ट फिल्ट्रेट बिकम सुपर सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्ट टू मेन डिझॉल्व सॉल्यूट. जसं टेम्परेचर कमी होत जाईल तसं आपल्याला तिथे काही पार्टिकल्स ऑप्टेन होताना दिसतील. पार्टिकल म्हणजे ते क्रिस्टल असतात. तर ते फिल्टर जे असेल ते काय होईल सुपर सॅच्युरेटेड विल रिस्पेक्ट टू मेन डिझॉल्व सॉल्यूट. म्हणजे जे मेन डिझॉल्व सॉल्यूट होतं ओके तर ते फिल्ट्रेटमध्ये काय होणार ते सुपर सॅच्युरेटेड होणार आहे.
म्हणजे आपल्याला तिथं क्रिस्टल फॉर्म ऑप्टेन होतील, कारण टेम्परेचर काय होतं फिल्ट्रेटचं कमी होते. द एक्सेस क्वांटिटी ऑफ डिझॉल्व सॉल्यूट कम आउट ऑफ द सोल्युशन इन फॉर्म ऑफ क्रिस्टल. म्हणजे एक्सेस क्वांटिटी होती सुपर सॅच्युरेटेड झाल्यावर काय होतं, जी एक्सेस क्वांटिटी होते ती परत कशात येते, एक क्रिस्टल फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड पार्टिकल्स ऑप्टेन होतील. ओके, म्हणजे जे डिझॉल्व झालेलं होतं ते परत सॉल्यूट काय होणार आहेत, क्रिस्टल फॉर्ममध्ये सोल्युशनमध्ये ऑप्टेन होतील. द डिझॉल्व इम्प्युरिटी हवेअर डो नॉट सुपर सॅच्युरेट द सोल्युशन ॲज देअर क्वांटिटी स्मॉल. म्हणजे डिझॉल्व इम्प्युरिटी होती, आता डिझॉल्व जी इम्प्युरिटी होती सोल्युशनमध्ये ती काय सुपर सॅच्युरेट नाही आहे, कारण त्यांची क्वांटिटी कशी आहे, खूप कमी आहे, देअर क्वांटिटी इज स्मॉल. तर जी डिझॉल्व इम्प्युरिटी त्याची क्वांटिटी कशी खूप कमी आहे, ते काही सुपर सॅच्युरेट नाही आहे त्या सोल्युशनसाठी. दिस कंटिन्यू टू स्टे इन द सोल्युशन इन डिझॉल्व स्टेट इवन ऑन अ कूलिंग. म्हणजे जरी फिल्ट्रेट कूल होतं आहे, म्हणजे जर सोल्युशन कूल होतं आहे तरी ती जी इम्प्युरिटी ती काय असणार आहे, त्याच्यातच असणार आहे सॉल्युबल फॉर्ममध्ये, डिझॉल्व झालेल्या फॉर्ममध्ये. द सेपरेटेड क्रिस्टल आर देअर फॉर फ्री फ्रॉम सॉल्युबल इम्प्युरिटी ॲज वेल. आणि जे क्रिस्टल्स आपल्याला ऑप्टेन झाले ते आपण काय करतो, सेपरेट करतो, आणि जी सॉल्युबिलिटी इम्प्युरिटी असेल, ओके, तर सॉल्युबिलिटी इम्प्युरिटीपासून क्रिस्टलला काय केलं आपण, फ्री केलं. सॉल्युबिलिटी इम्प्युरिटीज हे त्या सोल्युशनमध्येच असेल. आता जी फोर्थ स्टेज आहे ती आहे फिल्ट्रेशन. द क्रिस्टल ऑफ प्युअर सबस्टन्स आर सेपरेट बाय फिल्ट्रेशन. जे प्युअर सबस्टन्सचे क्रिस्टल आहे त्याला आपण काय केलं, सेपरेट केलं बाय फिल्ट्रेशन या टेक्निकने. द फिल्ट्रेट ऑप्टेन इज कॉल्ड मदर लिक्वल. आणि जे फिल्ट्रेट होतं परत ते कुठे गेलं, मदर लिक्वलमध्ये गेलं. त्या फिल्ट्रेटमध्ये काय आहे तर त्याच्यात सॉल्युबल इम्प्युरिटी आहे. द क्रिस्टल्स ऑफ फॉर्म आर फ्री फ्रॉम सॉल्युबल ॲज वेल ॲज इनसॉल्युबल इम्प्युरिटी. अशा पद्धतीने आधीचा जो रेसिड्यू होता त्याच्याने इनसॉल्युबल इम्प्युरिटी रिमूव्ह झाली. नंतर जे फिल्ट्रेशन केलं तर त्याच्यामध्ये काय झालं, तर जो क्रिस्टल हा फिल्टर पेपरवर ऑप्टेन झाला आणि सॉल्युबल इम्प्युरिटी ह्या फिल्ट्रेटमध्ये गेला. तर अशा पद्धतीने सॉल्युबल ॲज वेल ॲज इनसॉल्युबल इम्प्युरिटी आपण काय केलं, क्रिस्टलायझेशन प्रोसेसने सेपरेट केलं आणि आपल्याला प्युरिफाय फॉर्ममध्ये क्रिस्टल काय झाला, ऑप्टेन झाला. बघा प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशनची डायग्राम आहे. जे सॉल्यूट आहे आपण जर त्याला हीट दिली तर काय असतं, ते जे सुपर सॅच्युरेटेड असतं ते सॅच्युरेटेड होऊन जातं, कारण आपण टेम्परेचर दिल्यामुळे थोडेफार जे सॉल्यूट असेल जे अनडिझॉल्व आहे ते सुद्धा डिझॉल्व होतं. नंतर त्याला आपण हॉट असतानाच काय केलं, फिल्ट्रेट केलं आहे. इकडे बघा डायग्राममध्ये, ओके. इथे आपल्याला इम्प्युरिटी आधीच अनडिझॉल्व इम्प्युरिटी सेपरेट होऊन जातील. ही फिल्ट्रेट आहे, फिल्ट्रेटमध्ये तुमचं सॉल्यूट प्लस इम्प्युरिटी सॉल्युबल आहे, ओके. आणि इथे आपल्याला क्रिस्टल ऑफ सॉल्युबल सॉल्यूट आपल्याला ऑप्टेन झाले. चॉईस ऑफ द सॉल्वंट. द सॉल्वंट टू बी यूज फॉर क्रिस्टलायझेशन मस्ट हॅव फॉलोइंग प्रॉपर्टी. आता तुम्ही क्रिस्टलायझेशन प्रोसेससाठी कुठलं सॉल्वंट यूज करणार, त्याच्यात काही प्रॉपर्टी आपल्याला इम्पॉर्टंट, त्या प्रॉपर्टी आपण पाहू. पहिली प्रॉपर्टी, कंपाऊंड टू बी क्रिस्टलाइज शुड बी लिस्ट और स्पेरिंगली सॉल्युबल इन द सॉल्वंट ॲट रूम टेम्परेचर बट हायली सॉल्युबल ॲट अ हाय टेम्परेचर. आता एखादा सॉलिडला क्रिस्टलाइज करण्यासाठी किंवा एखादा कंपाऊंडला क्रिस्टलाइज करण्यासाठी जे सॉल्वंट वापरणार, तर रूम टेम्परेचरला तो कंपाऊंड त्या सॉल्वंटमध्ये कमी सॉल्युबल पाहिजे, परंतु टेम्परेचर दिल्यानंतर म्हणजे हाय टेम्परेचरला त्याची सॉल्युबिलिटी ही हाय पाहिजे, त्या सॉल्वंटमध्ये सॉल्युबिलिटी हाय पाहिजे. सेकंड, सॉल्वंट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द कंपाऊंड टू बी प्युरिफाईड. आपल्याला जो कंपाऊंड प्युरिफाय करायचा आहे क्रिस्टलायझेशन प्रोसेसने, त्याच्यासाठी जे सॉल्वंट यूज करणार तो सॉल्वंट त्या कंपाऊंडबरोबर केमिकली रिॲक्ट व्हायला नको. सॉल्वंट शुड बी होलॅटाईल सो इट कॅन बी रिमूव्ह इझिली. सॉल्वंट काय पाहिजे, होलॅटाईल पाहिजे, म्हणजे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आपण त्याला इझिली काय करू शकतो, व्हेपराईज, म्हणजे इझिली तो रिमूव्ह करू शकतो. होलॅटाईल असला तो इझिली काय होईल, व्हेपराईज होईल. वॉटर, इथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल, ॲसिटोन, इथर और देअर कॉम्बिनेशन आर जनरली यूज ॲज अ सॉल्वंट फॉर क्रिस्टलायझेशन. तर क्रिस्टलायझेशनसाठी आपण वॉटर, इथाइल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल, ॲसिटोन, इथर किंवा त्यांचं कॉम्बिनेशन जनरली यूज करतो. द चॉईस इज डन बाय ट्रायल अँड एरर मेथड. हा जो चॉईस आपण सिलेक्ट करतो तो ट्रायल आणि एरर मेथडने आपण सिलेक्ट करतो. पुढे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली ती आता आपण पाहू. ॲक्टिव्हिटी,
क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल, म्हणजे कॉमन सॉल्टचं क्रिस्टलायझेशन करतो आपण इम्प्युअर सॅम्पलपासून, म्हणजे इम्प्युअर सॉल्टपासून. मेनी टाइम द कॉमन सॉल्ट ऑप्टेन फ्रॉम मार्केट मे कंटेन सम सिलिसियस मॅटर अँड अदर इम्प्युरिटी. आता मार्केटमध्ये जेव्हा कॉमन सॉल्ट आपल्याला मिळतं तर त्याच्यात बऱ्याच वेळा काय असू शकतं, इम्प्युरिटी असू शकते. दिस कॅन बी रिमूव्ह अँड लार्जर क्रिस्टल ऑफ प्युअर NaCl कॅन बी ऑप्टेन. आणि ती इम्प्युरिटी आपल्याला रिमूव्ह करायचं आणि लार्जर क्रिस्टल काय करायचं आपल्याला ऑप्टेन करायचं आहे, NaClचा लार्जर क्रिस्टल ऑप्टेन करायचं आहे. आता याच्यासाठी ह्या ॲक्टिव्हिटीसाठी जे आपल्याला ॲपरेटस लागणार आहे ते पाहू. बीकर लागेल, ग्लास रॉड लागेल, फनेल लागेल, फिल्टर पेपर लागेल अँड स्टँड लागेल, इव्हपोर्टिंग डिश लागेल, मटेरियल इम्प्युअर मार्केट सॉल्ट लागेल आणि मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड फाईन सँडसुद्धा लागेल. प्रोसिजर अरेंज ॲपरेटस ॲज शोन इन फिगर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण काय करायचं, अरेंजमेंट करायची. आता बघा अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे. टेक सम वॉटर इन बीकर. बीकरमध्ये वॉटर घ्या. ॲड सॉल्ट टू बीकर अँड स्टर विथ अ ग्लास रॉड. सॉल्ट टाकायचं थोडंसं आणि स्टर करायचं ग्लास रॉडने. ॲड मोर सॉल्ट अँड स्टर, नो मोर सॉल्ट डिझॉल्व. तर अजून आपण सॉल्ट टाकू, त्याला स्टर करू. ही प्रोसेस आपण कितीपर्यंत करायची, जोपर्यंत आपल्याला बघा बीकरमध्ये वॉटर असेल आणि समजा हे सॉल्ट आहे. जेव्हा तुम्ही सुरुवातीला सॉल्ट टाकलं ते काय झाले, डिझॉल्व झाले. परंतु एक स्टेज असेल की ते सॉल्टचे पार्टिकल्स आपण टाकल्यानंतर काय होतील, बॉटमला कलेक्ट होते. तोपर्यंत सॉल्ट काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. आता हे झालं तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन. जर सॉल्ट डिझॉल्व होत नाही आहे, डिझॉल्युशन होत नाही आहे त्या सॉल्व्हंटमध्ये, वॉटरमध्ये, तर ते झालं तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन. मग त्याला काय करायचं, हीट करायचं. हीट द सोल्युशन. हीट केल्यानंतर थोडेफार सॉल्ट्स काय होईल, परत डिझॉल्व होऊन जाईल. त्याच्यानंतर फिल्टर द हॉट सोल्युशन. ते जे हॉट सोल्युशन त्याला फिल्टर करा. इनसॉल्युबल इम्प्युरिटी विल रिमेन ऑन द फिल्टर पेपर. फिल्ट्रेट केल्यानंतर जी इनसॉल्युबल इम्प्युरिटी असेल ती फिल्टर पेपरवरच असेल. कलेक्ट द फिल्ट्रेशन इन ऑन इव्हपोर्टिंग डिश अँड अलो टू कूल. नंतर जे फिल्ट्रेट आहे त्याला काय करायचं, इव्हपोर्टिंग डिशमध्ये घ्यायचं आणि त्याला कूल करायचं. क्रिस्टल ऑफ प्युअर सॉल्ट NaCl विल सेपरेट लिव्हिंग सॉल्युबल इम्प्युरिटी इन द मदर लिकर. तर तुम्हाला असं लक्षात येईल, तर जे NaClचे क्रिस्टल आहेत ते काय असतील, सेपरेट झालेले आहेत आपल्याला सॉल्युबल इम्प्युरिटीपासून मदर लिकरमध्ये. फिल्टर द सोल्युशन. त्या सोल्युशनला परत काय करणार, फिल्टर करणार. म्हणजे बघा कूल केल्यानंतर समजा आपण फिल्ट्रेट घेतलं, सगळं सॉल्युबल आहे, जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसे तसे काय होतील, क्रिस्टल्स ऑप्टेन होतील आणि मग त्याला परत फिल्टर करायचं आणि ते जे क्रिस्टल असेल ते आपल्याला फिल्टर पेपरवर ऑप्टेन होतील. आणि मदर लिकरमध्ये काय असेल, सॉल्युबल इम्प्युरिटी गेली असेल, म्हणजे जो खाली परत फिल्ट्रेट कलेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये सॉल्युबल इम्प्युरिटी गेलेली असेल. फिल्ट्रेट द सोल्युशन अँड कलेक्ट क्रिस्टल ऑन द फिल्टर पेपर अँड ड्राय देम. मग फिल्टर पेपरवर परत आपल्याला क्रिस्टल ऑप्टेन झालेले, त्याला फिल्टर पेपरवर जे क्रिस्टल आहेत त्याला आपण ड्राय करायचं. इम्प्युअर कॉपर सल्फेट कॅन बी प्युरिफाय बाय क्रिस्टलायझेशन युजिंग वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. अशाच पद्धतीने आपण इम्प्युअर कॉपर सल्फेटला सुद्धा प्युरिफाय करू शकतो वॉटर सॉल्व्हंट घेऊन. सिमिलरली बेंझोइक ॲसिड कॅन ऑल्सो बी प्युरिफाय क्रिस्टलायझेशन युजिंग वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. त्याचप्रकारे बेंझोइक ॲसिडला सुद्धा आपण क्रिस्टलायझेशन प्रोसेसने प्युरिफाय करू शकतो. त्याचं वॉटर आपल्याला काय घ्यावं लागेल, सॉल्व्हंट यूज करावं लागेल.